नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मराठ्यांच्या आरक्षणाच्या वरती आपण अनेकदा बोललोय. मनोज जरांगे ज्या प्रकारे आरक्षणाच्या सगळ्या आंदोलनामध्ये उतरत आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मला असं वाटतं बोललं पाहिजे. आपण बोलत आलोय, मी बोलतोय, बेधडकपणे बोलतोय. मला अनेक ठिकाणी विरोध देखील होतो, पण आज जरांगे पाटलांनी सांगून दिलं की मी नक्की कोणाचं काम करतोय. मी आज तुम्हाला पोट तिडकीनं गोष्ट सांगणार आहे, अत्यंत महत्त्वाची. मराठ्यांना तुम्हाला सांगायचं आपल्याला आरक्षण पाहिजे ना, या सगळ्या गोष्टींवरती बोलायचं आहे आज. अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत ही व्हिडिओ केली पाहिजे. मराठा समाजातील लोकांना आज आरक्षण पाहिजे. आरक्षण कशासाठी हवं? शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी, शिक्षणासाठी. कशासाठी? त्यांना असं वाटतंय मराठा जी गरीब घरातले लोक आहेत, जे मराठ्यांची, आज त्यांना म्हणजे आज प्रत्येक जण समाजातला, कोणत्याही जातीतला प्रत्येक जण श्रीमंत नसतो. प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी अर्धी लोक गरीब असतात, अर्धी लोक श्रीमंत असतात. कुठलीही जात अशी नसते. म्हणजे दलित असला ज्यांना आरक्षण आहे त्या सगळ्याच जाती अगदीच गरीब आहेत असं म्हणून देखील चालणार. तेव्हा असतील, निश्चित असतील, पण आज काळ बदलला. आज अनेक जण गडगंज देखील झाले, अनेक जण त्याच जागे असतील. हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं. गरीब श्रीमंत हे आपल्या मेहनतीवर, आपल्या सगळ्या गोष्टींवरती ठरत असतं. तुम्ही काय करताय, तुम्ही कसं मोठं होत आहे, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी अडकलेल्या असतात. फक्त आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठंतरी फायदा, आर्थिक फायदा देण्याचं काम फक्त करत असतात. तुम्हाला एक मोकळा, म्हणजे इकडून खायचं असेल तर इथून आरक्षण मिळाल्यानंतर खाता येतं, एवढंच हे काय ते समजून घ्या व्यवस्थित. पण या सगळ्या गोष्टींसाठी आज एक समाज मागे राहिला, तो म्हणजे मराठा समाज, कुणबी समाज. मी तुम्हाला मागे अनेकदा सांगितलं 1994 साली काय झालं, पवार साहेबांनी काय काय केलं आरक्षणासाठी. असोत, आता ते झालं. अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय उचलल्यानंतर अनेक मोर्चे निघाले, अनेक म्हणजे इतके लाखोंचे मोर्चे मराठ्यांचे निघाले की जगाच्या इतिहासात असे मोर्चे कुठे झाले नव्हते. या 1.5-2 वर्षापूर्वी जरांगे पाटील नावाचं मला असं वाटतं एक व्यक्तिमत्व उभं राहिलं मराठ्यांच्या आरक्षणासाठी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्या गोष्टी झाल्या कशा? या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर तर झाल्या नाहीत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, बरोबर 1 ते 1.5 वर्षांनंतर लोकसभेची निवडणूक लागणार होती. ती लोकसभेची निवडणूक होती नरेंद्र मोदींना, भाजपाला खास करून जे काही सरकार केंद्रामध्ये बसलंय भारतीय जनता पार्टीचं, त्याला खेचण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक होती. प्रत्येक पक्षासाठी, मध्ये काँग्रेस असो, कोणी असो, जे त्यांच्या विरोधातले सगळे पक्ष होते, त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. आणि हेच शरद पवारांना महाराष्ट्रातल्या माहिती होतं की ही निवडणूक जर कुठे ना कुठेतरी फटका बसवायचा असेल तर मराठा आरक्षणाला पुढं करावं लागेल. मराठा आरक्षण पुन्हा वर डोकं काढलं पाहिजे. मराठा आरक्षणाचं कारण आता थंड झालं हे सगळं रान. कुठं होतं? त्याच्या आधी थंडच झालं होतं सगळं. कारण हे सगळे आपण मोर्चे काढल्यानंतर जिल्ह्यांचे मध्ये सगळा काळ असाच गेला. अनेक कोर्ट कचेऱ्या, अनेक पत्र दिली. मला असं होतं विनोद पाटील होते, अजून मराठा आपले सगळे बांधव होते. या सगळ्या लोकांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी केल्या असताना मध्ये तो सगळा काळ शांत गेला. बरं, त्या आंदोलनामध्ये सगळ्या पक्षाचे नेते मंचावर होते. मग त्याला आरक्षण अडवलं होतं कोणी? म्हणजे पवार साहेबांचे मंत्री होते, भारतीय जनता पार्टीचे होते, प्रत्येक पक्षातला माणूस तिथं होता आणि ते सांगत होते की आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्हीच तर सत्तेत आहात, तुम्हीच तर विरोधात आहात, तुम्हीच तर आरक्षण देणार आहे. मग अजून कोणाकडनं मागताय आरक्षण? जनतेकडनं सांगताय का काय जनतेलाच आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून? हा सगळा मूर्खांचा बाजार आहे आणि आपल्याला राजकारण कळत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीने गुंतागुंती सगळी होऊन बसले. त्यालाच आपल्याला सोडवायचं आहे. ही निवडणूक समोर दिसत होती. ही निवडणूक पवार साहेबांना कुठंतरी दिसत असण्याचा हा सगळा अंदाज आहे. आता मी पवार साहेबांचं नाव का घेतोय आरक्षणासाठी, पुढे जरा व्हिडिओ नीट बघा, नाही तर अर्ध्यात सोडून जाता, खाली शिव्या घालत बसता. आता मी अनेकांच्या बऱ्यापैकी कमेंट वाचतो, आता एवढ्या देखील वाचता येत नाही, पण मी ऐकत बसतो, वाचत बसतो आणि मग कळतं की साला या माणसाने ते व्हिडिओ काय पाहिलाच नाही, याला तर काय कळलंच नाही त्यातलं, हा फक्त येऊन खाली बरळतोय. असोत, या सगळ्या गोष्टी असोत. जरांगे पाटील जेव्हा उभे राहिले म्हणूया, जेव्हा उभे राहिले तेव्हा मराठा समाज पेटून उठला. मराठा समाजाला पुन्हा एक स्फूर्ती आली. मराठा समाजाला वाटू लागलं की आरक्षणाच्या गोष्टींसाठी परत कोणीतरी माणूस उभा राहतोय. परत ते लाठीचार्ज झाला. जेव्हा लाठीचार्ज झाला, फडणवीस सरकारने केला, हे सगळे लाठीबिटी मारणे, हे अत्यंत चुकीची गोष्ट केली ती. मला देखील ते पडलं नाही. गोरगरिबांना लाठीचार्ज करणे, या सगळ्या गोष्टी करणं, असोत त्याच्या मागचं राजकारण त्यांच्याजवळ. पण तो लाठीचार्ज झाल्यानंतर मीडियावाल्यांचं सगळं लक्ष वेधलं गेलं. या सगळ्या गोष्टी झाल्या, आपण सगळं पाहिलं. मनोज जरांगे पाटील, मी देखील मनातून म्हणत होतो, कारण मी मराठा आहे स्वतः. मला देखील असं वाटलं की ह्याला कोणीतरी उभं राहतंय, कोणीतरी समाजाची बाजू मांडतंय. आरक्षण भेटलं पाहिजे, निश्चित गरीब पोरांसाठी आरक्षण भेटलं पाहिजे. आपल्यासारख्या आपण मुंबई पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना नसलं तरी काय हरकत नाही. माझ्या वाट्याचं दुसऱ्याला मिळू दे, पण मिळू द्या गोरगरिबांना, या मताचा मी आहे. पण या सगळ्या गोष्टी चालल्या अगदी लोकसभेपर्यंत चालल्या. लोकसभेला अचानक सूर असे बदलले जरांगे पाटलांचे की समोरच्यांना पाडायचं, माहितीला पाडायचं, या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. याच दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे त्यात महाराष्ट्रातला
मुस्लिम समाज जरांगे पाटलांना हळूहळू चिकटू लागला. ज्या जरांगे पाटलांना कोणीही मुस्लिम बांधव याच्या आधी कुठं ओळखत नव्हता, म्हणजे ज्या जरांगे पाटलांना खरं तर महाराष्ट्रही ओळखत नव्हता, ज्या जरांगे पाटलांना ते मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये असतील सामील, ते काय सगळेच होते, कारण तेव्हा मराठ्यांचे सगळेच मोर्चे निघाले होते, त्याच्यामुळे सगळीच लोक होती, तुम्ही आम्ही सगळेच होतो, त्याच्यामुळे जरांगे पाटील असतील, निश्चित असेल, त्याचा काही वाद नाही आपल्याशी. पण ही एवढी सगळी लोक जे आतापर्यंत भेटून गेले, जे मौलवी वगैरे हे मोठे मोठे महंत संत, त्यांच्यात हे जरांगे पाटलांच्या ओळखीचे नसताना देखील त्यांना चिकटू लागले. हळूहळू राजकारण तापू लागलं. हळूहळू याच समकालीन मराठा समाजाच्या डोक्यामध्ये असं टाकलं की यांना आता पाडायचं, यांना आता हे करायचं. थांबा, एक गोष्ट सांगतो, हे सगळं बोलणारे जरांगे पाटील नाहीत, हे जरांगे पाटील नव्हते. जरांगे पाटलांना राजकीय पार्श्वभूमी, राजकीय पाठबळ असणारा कोणीतरी एक हात होता, जो एवढ्या मोठ्या वल्गना किंवा एवढ्या मोठ्या गोष्टी एका मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीदरम्यान बोलत होता, आणि त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये बसला, निश्चित बसला मराठा समाजाचा. या सगळ्या गोष्टी होत असताना मराठा समाजाला मुस्लिमांनी पाजलं पाणी. ते जरांगे पाटील म्हटले ना की आम्हाला पाणी बिनी पाजलं म्हणून ते आमचे आहेत. पण याच समकालीन एक गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे मशिदींमधून फतवे निघू लागले, आणि त्या फतव्यांमध्ये आपली देखील लोक, मराठा समाजाचे काही लोक सामील होऊ लागली. एक एक गडी निवडण्यात आला भारतीय जनता पार्टीचा, त्यांना पाडण्यात आलं. त्यांना पाडून तिथं जल्लोष साजरा केला. तो जल्लोष होता मुसलमानांचा. मी तुम्हाला का सांगतो, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. तो मुसलमानांचा जल्लोष होता. त्यांच्या मनामध्ये वाटत होतं त्यांना की अरे चायला बघा कसं आपण मराठ्यांना घेतला आपल्या हाताशी, हेच मराठी साले आपल्याशी लढत होते ना मागं, हे त्यांच्या सगळे बदले यांनी काढून घेतले, बरोबर यांचं सगळे कामं करून घेतली, हे बसलेत, हे पुन्हा डोकावू लागलेत या विधानसभेच्या निवडणुकीला. पुन्हा हे मौलवी येऊन भेटू लागलेत, पुन्हा हे आतल्यात सगळ्या गोष्टी करू लागलेत. हेच जरांगे पाटील. मला बोलायचा मुद्दा हा एवढाच आहे की हेच जरांगे पाटील आजच्या कालच्या ही व्हिडिओ पहिल्यांदा पहा. मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, हे जरांगे पाटील आज काय म्हणतात. आज जरांगे पाटील म्हणतात आमच्या मुस्लिम समाजाला देखील आरक्षण पाहिजे. अरे आपला संघर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाचा आहे ना. हे कुठून घुसले मध्ये, हे कुठून घुसले बाबांनो? घुसले नाही, यांना घुसवण्यात आलं, एवढं लक्षात ठेवा. आणि ते घुसवण्याचं नाव आहे शरद पवार. मी आज उघडपणे बोलतोय या सगळ्या गोष्टी, पण अत्यंत महत्त्वाची राजकीय गोष्ट आहे जी आपल्या लोकांना कळलीच नाही, आपल्या लोकांना समजलंच नाही. तेच मुसलमान, तीच लोक आज ज्यांना आपण मायनॉरिटी म्हणतोय, अल्पसंख्याक म्हणतोय, तेच अल्पसंख्याक जेव्हा बहुमतानं मोठे होतील तेव्हा तुमच्याविषयी असा विचार करतील. याचा विचार करा जरा विचार याचा. हे जे आपले मराठा समाजातले आरक्षणाच्या नावाखाली ज्यांची माथी भडकवून आणि भ्रमिष्ट करून ठेवले आहेत, त्यांना विचार करा म्हणावं जरा. तुम्हाला मुस्लिम आज गोड लागायला लागले. यांना कोण चालवत आहे? कुठून घुसले मुस्लिम? अरे आपलं आरक्षण आहे ना, आपलं आरक्षण आहे. आपण साला आपलं ताट वाढलंय, याच्यात बाकीचे येऊन तोंड घालतायत. काय चाललंय पाटलांचं? काय चाललंय? कुठे घेऊन जात आहेत? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला जसं म्हटलं, पाटलांनी संपूर्ण समाजाची दिशाभूल केली. जे काही त्यांनी केलं 1.5 वर्ष, समाजातून पिसून निघाला, जे काही त्यांनी हे सगळं उभं केलं, आज या निवडणुकीनंतर पाटलांचं पुढे काय होईल काय नाही मला माहीत नाही. त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होईल की ते पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ठाम राहतील, काय होईल ते कोणीच सांगू शकत नाही आहे. पण याच्यातून फायदा दुसऱ्यांचा होतोय, आणि तो फायदा करायला सांगणारं नाव आणि कोणतरी हात चालवतं, एवढं लक्षात ठेवा. हे उगाच नाही भेटत, हे उगाच नाही मशिदींमधून फतवे काढत, हे उगाच नाही ओट जिहाद आणि या सगळ्या गोष्टी करत. आपल्याला समजत नाहीये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे. अरे पण ते बाकीचं कुठून आले? त्यांचं काय घेताय? आपलंच इथं आरक्षणाचं काय नाही, ते कुठून आले? त्यांची मागणी कुठून जोर धरू लागली? कोण चालवतं यांना? कोण यांना भेटीघाटी घडवून देते? कोण सगळ्या गोष्टी करते? पण कुठे ना कुठेतरी पाटलांनी विश्वास गमावला. संपूर्ण मराठा समाज आज विरोधात गेलाय. पाटील ज्या ठिकाणी आहेत, जेवढी लोक, काही तेवढी मोजकी लोक फक्त तिथं मला असं वाटतं राहिलेत, आणि बाकी सगळी लोक त्यांच्या विरोधात जाऊ लागलेत. हे चित्र हळूहळू दिसतंय, हे चित्र हळूहळू समजतंय. लोकांना हे समजू लागलंय की मागणी कुठं चालली आहे, मागणी आपलं भरकटतायत कुठं आहे, मागण्या कुठं घेऊन चालल्यात या सगळ्या गोष्टींच्या. आरक्षण आपल्याला पाहिजे, बाकीचे येऊन लागले, बाकीचे आवाज उठवू लागले, आपल्या लोकांना आपल्या सरकार पाडून या सगळ्या गोष्टी करू लागलेत. अत्यंत विचित्रपणा सगळा चालला आरक्षणाचा, अत्यंत विचित्रपणा. आणि या सगळ्या गोष्टी लोकसभा, विधानसभा महाराष्ट्राची याच्या तोंडावरच कशा काय उभ्या राहिल्या, याच्या तोंडावरच कशा काय उभ्या येऊन राहतात. या सगळ्या गोष्टी प्रश्नचिन्ह उभा करणार आहेत. अनेक जण मला शिव्या घालतील की मी थेट बोलतोय, या सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप करतोय. पण बाबांनो, कुठे ना कुठेतरी याला राजकीय पार्श्वभूमी आहे. नाही याच्याशिवाय निश्चित हे होऊ शकत नाही. अरे याच्या मागे पण किती मराठा आंदोलकांचे चेहरे झाले ना रे बाबांनो. का नाही ती लोक मोठी झाली?
कारण त्यांना राजकीय पाठबळ नव्हतं कोणतं, राजकीय पाठबळ नव्हतं. आज अशी अचानक कुठली गोष्ट घडते की जरांगे पाटील आम्हाला हिरो वाटू लागतात मराठा समाजाचे. मग आमचे अण्णासाहेब पाटील जे गेले, बाकीचे आमचे मराठा सगळे बांधव गेले, बाकीच्या मराठा समाजाचे जेवढ्या लोकांनी नेतृत्व केले ती कुठं गेली लोक? समाज विसरला त्यांना, समाज विसरला त्यांना. आणि आज जरांगे पाटील ज्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी बसलेत ते जरांगे पाटील आज म्हणतात की आम्हाला मुस्लिमांना देखील आरक्षण पाहिजे. मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा सुद्धा मुद्दा मराठा समाजाला घ्यावा लागणार. कुठे चाललाय, काय चाललंय या जरांगे पाटलांचं काय समजत नाही मला. काय चाललंय? अत्यंत समाजाची फसवणूक झाली. माफ करा, मी मराठा समाजाचा आहे, मी पाटील. आजपर्यंत विश्वास होता, पण आज कुठेतरी मनाला शिवून जाते की काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी चुकीचं घडतंय. बाबांनो, सजग राहा, अभ्यासपूर्व राहा. कारण कसं असतं ना, राजा आपण म्हणत असतो की माझा राजा आहे ना, मग मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालेल. पण राजा जर कुठं खड्ड्यात जात असेल तर आपल्याला कुठंतरी थांबणं महत्त्वाचं असतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्या मागं वाहत गेलो तर आपणही खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या आरक्षणाचा फायदा नको त्यांना होतोय, नको ती मोठे होत आहेत. अरे मराठ्यांनो, आपण तेच आहोत जे आपण आटके पार गेलोय. जरा इतिहास खोलून वाचा, इतिहास खोलून वाचा. आरक्षण कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे, कोणाला कशाचंही काही माहिती नाही आहे. आम्ही फक्त आरक्षण 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 करत बसतो आहे. पण त्याला कायदेशीर बाजू कशात ते आपल्याला मांडावे लागतील. प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल. त्याच्यासाठी प्रत्येकजण, विरोधातला सत्तेतला प्रत्येकजण एकमेकांची व्यवस्थित चर्चेनं सुटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आज तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. एवढ्या 1.5 वर्षाच्या आंदोलनामध्ये शरद पवारांनी एक सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं नाही की मराठ्यांना या मार्गाने आरक्षण मिळेल किंवा मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही. सांगितलंय? नाही. ते वाईट होत नाहीत, लक्षात ठेवा. ते याच्याकडे कानाडोळा करतात. त्यांनी फक्त आणि फक्त विचारधारा सोडले आणि ती विचारधारा सगळी फिरते. मराठ्यांनो, तुमची हिंदू म्हणून मतं आपोआप आरक्षणाच्या नावाखाली तिकडे ओढली जात आहेत आणि त्याचा फायदा करून घेतला जातो. त्याच्यासाठी सगळ्यात मोठं राजकारण चालतंय. तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला माहिती नाही काय आतल्यात शिस्त येते, काय आतल्यात शिस्त येते. माझे हात जोडून फक्त विनंती आहे, व्यवस्थित सजग राहा, विचार करा, बारकाईनं अभ्यास करा प्रत्येक घटनेचा, गोष्टीचा, आणि नंतरच तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आरक्षण मिळालं पाहिजे, निश्चित मिळालं पाहिजे. उद्या माझ्याही पोराबाळांना आरक्षण, मलाही वैयक्तिक मराठा म्हणून वाटतं की माझ्याही पोराबाळांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण कुठेतरी वाह्यात मार्गाला जर आपण जात असू तर मला या आरक्षणाच्या रेसमध्ये आणि या शर्यतीमध्ये उतरायचं नाही. जय महाराष्ट्र.